हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? बिना मातीचं हिरवं खाद्य. हायड्रोपोनिक्स हे तुमच्या कोंबड्यांसाठी, बकऱ्यांसाठी, गाई बैलांसाठी सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. हायड्रोपोनिक्सचे असे ट्रे येतात. हा, प्रोटीन्स असतं तर हायली प्रोटीन हे पण. आझोला ही झिरो बजेट शेती आहे. हायड्रोपोनिक्स कसं, तुमचा फार्म वाढलं, खाद्याचा खर्च कमी करायचा आहे, पण याच्यावर खर्च होतो. कारण याच्यामध्ये आपण काय वापरतो? मका वापरतो. हायड्रोपोनिक्स मध्ये तुम्ही काहीही, कुठलंही धान्य आणि कडधान्य वापरून चारा बनवू शकता, हिरवा चारा. आणि हा हिरवा चारा आपल्या पक्ष्यांना आपण देऊ शकतो. हा असा ट्रे असतो, साधारण 1.5 बाय 2.5 किंवा 1.5 बाय 3 याची साईज असते. या ट्रेला असे होल असतात खाली, होल दिसतायत. आता हे हायड्रोपोनिक्स तयार करताना काय करायचं? त्या ट्रे साठी आपल्याला एक मांडणी तयार करायला लागणार. ती तुम्ही बांबूची करू शकता, ती तुम्ही लोखंडाची करू शकता, पण सर्वात बेस्ट आहे पीव्हीसी पाईप. जे मजबूत आपण नळाला वापरतो ना घरामध्ये, ते पीव्हीसी पाईप. म्हणजे ते सडत नाही, कारण याच्यात पाण्याचा संबंध जास्त असतो. त्यामुळे बांबू पण खराब होतात आणि लोखंडाला पण गंज लागतो. त्याच्यामुळे पाईपची मांडणी अशी बनवायची. उलट झाला. अशी ही 4 स्टेज मध्ये तुम्ही मांडणी तयार करू शकता. ह्या 2 ट्रे मधलं जे डिस्टन्स आहे ते साधारण 1.5 फूट ठेवायचं, कारण हा चारा 10 दिवसात अप्रॉक्सिमेटली 1 फूट वाढतो. आणि काय करायचं, हे जर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही साधं झारीनी पाणी टाकलं तरी चालतं. पण जर मोठ्या प्रमाणावर तयार करायचं असेल तर स्प्रिंकलर, आपले याचे ठिबक सिंचनच्या पाईपला जे स्प्रिंकलर येतात, जे 1-2 फुटाची एरिया कव्हर करतात, अशा वाले स्प्रिंकलरची एक लाईन इकडे आणि एक लाईन इकडे, म्हणजे एक लाईन 2 ट्रेच्या लाईन कव्हर करते. वरच्या ट्रे मध्ये जे पाणी पडणार आहे ते पाणी त्या होल मधनं खालच्या ट्रे मध्ये पडणार आहे. अशा 2 लाईन खेचायच्या. आणि हे अजून तुम्हाला ऑटोमेशन करायचं असेल तर टायमिंग मोटार मिळते पाण्याची. तिला एकदा 2 तासाचं टायमिंग सेट करून दिलं की प्रत्येक 2 तासांनी ती 10 मिनिटं चालू होईल, स्प्रिंकल करेल पाणी आणि बंद होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे हायड्रोपोनिक्सचं आपण सेटअप तयार करू शकतो. यालाही अगेन्स्ट तुम्हाला ग्रीन नेटचा शेड बनवायचा आहे. डायरेक्ट सनलाईट खूप जास्त प्रमाणात असेल तर प्रॉब्लेम होतो. त्याचबरोबर इतर पक्षी प्राण्यांपासून त्यांना वाचवायचंय बोलल्यानंतर एक व्यवस्थित शेड तयार करून घ्यायचा, त्याच्यावर ग्रीन नेट, साईडने ग्रीन नेट टाकून दरवाजा वगैरे प्रॉपर त्याला बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे काम करायचं. हा, करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा शेडमध्ये बघ, परत थोडं तरी ऊन पाहिजे ना, कुठलीही वनस्पती वाढायला थोडं तरी ऊन पाहिजे. म्हणून शक्यतो ग्रीन नेटचा शेड बनवायचा. त्यातनं काही प्रमाणात 50% जर नेट तुम्ही वापरली तर 50% आत येणार आहे ऊन. हायड्रोपोनिक्स मध्ये कुठलंही पीक तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला तेच सांगितलं, कुठलंही धान्य, कुठलंही कडधान्य, भात सोडून तुम्ही यात वापरू शकता. पण सर्वात जास्त इल्ड येतं, सर्वात जास्त जे प्रोडक्शन मिळतं ते मक्यापासून मिळतं. गव्हापासून पण एवढं नाही, मक्यापासून. आता ह्या ट्रे मध्ये, हे जे ट्रे आहे, या ट्रे मध्ये 1.5 किलो मका बसतो भिजवलेला. आणि या 1.5 किलो मक्यापासून तुम्हाला 10 दिवसात मिनिमम 10 किलो, मॅक्झिमम 13 किलो हिरवा चारा मिळतो. हे मका साधारण 1 फूट उंच होतो आणि खाली मग त्याच्या सगळ्या मुळ्या वगैरे असा तो लगदा तयार होतो पूर्ण. हा लगदा तयार झाला की हा असा लगदा उचलायचा, कट करायचा आणि आपल्या पक्षीला टाकून द्यायचा, किंवा तसाच लगदा नेऊन टाकला तरी पक्षी खाऊन टाकतात. फक्त मकाच आणि पाणी एवढं बस. हे पाणी प्रत्येक 2 ते 3 तासांनी याच्यावर पाणी स्प्रिंकल करायचंय. आता हे करताना कसं करायचं? पहिल्या दिवशी 24 तास मका भिजत ठेवायचा.
त्यानंतर 24 तासांनी तो मका पाण्यातून काढून एखाद्या कपड्याच्या पिशवीत किंवा गोणपाटामध्ये बंद करून ठेवायचा. तर 24 तास मका भिजवला आणि 24 तास गोणपाटात ठेवला तर काय होईल? एक्झॅक्टली त्याला हा हे मग त्याला काय आलंय? कोंब आले. आणि मग पूर्ण जाडसर असा पसरून द्यायचा. हा पातळ पसरलाय, जाडसर असा पसरून द्यायचा आणि याच्यावर फक्त पाणी मारायचं. 2-2, 4-4 तासांनी पाणी मारायचं. पावसाळ्यात 5 तास झाले तरी चालतील, मात्र उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात 2-2, 3-3 तासांनी पाणी मारायचंय. हे ऑटोमॅटिकली उगणार आहे. उगलं की पूर्ण फक्त हे जे हायड्रोपोनिक्स आहे हे 10 दिवसाच्या आतलं हायड्रोपोनिक्स टाकायचं नाही. 10 दिवस झाल्यानंतरच ते काढायचंय. का तर 10 दिवसापर्यंत कुठल्याही पिकाचं जे हे असतं, अंकुर असतो किंवा कोळं पीक असतं, त्या पिकामध्ये पॉयझन्स असतात. नॉर्मली बघा, गवत जेव्हा उगतं तेव्हा जनावर जेव्हा कोवळं गवत खातात तेव्हा त्यांना जुलाब लागतात. त्याचं कारण ते असतं, कारण निसर्गाने प्रत्येकालाच त्याचं संरक्षण दिलेलं आहे ना. ते निसर्गतः 8 ते 9 दिवस त्याच्यामध्ये पॉयझन्स असतात. त्यामुळे ते 10 दिवसाच्या आतलं हायड्रोपोनिक्स कधीही टाकायचं नाही. हे आपल्याला किती गरज आहे त्या प्रमाणामध्ये. हा, हे आपल्याला समजा रोज 1 ट्रे पाहिजे, 10 किलो पाहिजे, तर आपल्याला 10 ट्रे लागतील. रोज 1 ट्रे भरायचा आहे, टाकायचं आहे, भरायचं आहे, टाकायचं आहे. हे प्रोसेस कंटिन्यूस चालू राहणार आहे. म्हणजे सेम डेला तुम्हाला काय करायचंय? 1.5 किलो मका भिजत घालायचा आहे, कालचा भिजवलेला गोणपाटात टाकायचा आहे आणि गोणपाटातला ह्या ट्रे मध्ये टाकून ट्रे मांडणीवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हे रेग्युलर चालू राहणार ना, तुम्हाला रोज पाहिजे ना. पण हे थोडस खर्चिक आहे. हे खर्चिक आहे. साधारण ट्रे 200-250 रुपयाला येतो. त्याला मांडणी बनवायची आहे. हा, एकदाच आहे. Yes. हे सुद्धा हायली प्रोटीन फूड आहे. हा, हे टाकलं तर आजोला टाकायची गरज नाही, पण आजोला फ्री मध्ये आहे ना. मेन काय, 0 बजेट. आपल्याला खर्च कमी करायचा आहे. चालतं, काही प्रॉब्लेम. पण याच्या बरोबर तुम्हाला एक धान्य कुठलं तरी टाकायचंय, हे लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी टाकताना आपल्याला कुठलं तरी एक धान्य टाकायचंय. हे कधीही कडक पाहिजे काहीतरी. असं जर तुम्ही सगळं खाद्य देत असाल तर आता आपला कोंबडा कितीत बनेल? 1200. नाही, किती रुपयात बनेल? किती खर्च होईल त्याच्यावर 6 महिन्यात? जास्तीत जास्त 50 रुपये. याच्यावरती नाही. म्हणजे ॲज विल ॲज 0 बजेट, 0 पैशामध्ये. ज्या दिवशी तुम्ही बाहेरून पक्षी विकत आणायचे बंद होणार आहेत तुमचे, त्या दिवसानंतर तो तुमचा फ्रीच होणार आहे. कारण पक्षाची कॉस्ट तुमच्याकडेच आहे, फक्त तुम्हाला खाद्याचाच खर्च आहे. म्हणजे तो काही एवढा खूप मोठा खर्च नसतो.